बातमी एका अपघाताची आहे। खेड दापोली रस्त्यावर कुवे घाटामध्ये टेम्पो दरीत कोसळलाय। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा टेम्पो दरीत कोसळलाय। टेम्पोमध्ये 4 कंत्राटी कामगार प्रवास करत होते। 14 पैकी 9 कामगार गंभीर जखमी झालेत। जखमींवर दापोलीमधल्या सरकारी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। खेड दापोली रस्त्यावर कुवे घाटामध्ये टेम्पो दरीत कोसळल्याची घटना घडलेली आहे। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं टेम्पो दरीत कोसळलेला आहे। आणखी सविस्तर या अपघाताची माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रणव, सांगाल काय नेमका हा अपघात झालाय, कसा घडलाय अपघात? दापोलीच्या दिशेने निघाला होता। याच्यामध्ये कंत्राटी कामगार होते, त्याचबरोबर याच्यामध्ये एक मिक्सर होता जो कन्स्ट्रक्शन साठी जो मिक्सिंग करतात। त्याच्यामुळे हा अपघात चालकाचं नियंत्रण टेम्पोवरचं सुटलं आणि जो कुवे घाट म्हणून जो दापोलीचा प्रसिद्ध ठिकाण त्या ठिकाणी हा अपघात झाला आणि अपघातामध्ये हा टेम्पो जो आहे तो खाली दरीत कोसळला आणि खालच्या रस्त्यावर जो आहे तो टेम्पो येऊन पडलेला आहे। विशेष म्हणजे यामध्ये 14 कामगार होते। 14 पैकी 9 जण आहेत ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत। त्यांना दापोलीच्या शासकीय रुग्णालयात प्रथम उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मात्र आता काहींना चिपळूणच्या डेरवणमध्ये हलवण्यात, काही 3 कामगार आहेत त्यांना मुंबईला हलवण्यात आलंय। विशेष म्हणजे हा अपघात झाल्यानंतर या ठिकाणी 4 महिन्यातला 4था अपघात आहे। या कुवे घाटामध्ये संरक्षण करणाऱ्या काही पीडब्ल्यूडीने कोणत्याही प्रकारची याची दखल घेतलेली नाही। विशेष म्हणजे आणि हा अपघात जो आहे पहिला अपघात नाही। या कुवे घाटामध्ये साधारणतः अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात अपघात जे आहेत ते होत असतात। मात्र तरी पीडब्ल्यूडी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग जो आहे या ठिकाणी संरक्षक कठडा बांधण्यात कायम दुर्लक्ष करत असल्याचं जाणवतंय। अनुपमा, धन्यवाद प्रणव, दिलेल्या सगळ्या माहितीविषयी। प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी या अपघाताविषयी सविस्तर माहिती देत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।